नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. माझा मुलगा मेथीची भाजी अजिबात खात नाही. पण गेलेल्या संडेला जेव्हा आम्ही माझ्या सासरी गेलो होतो, तिथे त्यांनी त्याच्या आजीने बनवलेली मेथीची भाजी खाल्ली आणि तो मला म्हणाला, "आई तू पण अशी डाळ टाकून भाजी बनव ना." म्हणून आज मी त्याच्यासाठी मस्त मसुराची डाळ टाकलेली मेथीची भाजी बनवलेली आहे आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करू. अर्धी वाटी मसुराची डाळ मी पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवली होती. त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आता भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरी टाकायची आहे आणि एक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा आवडत नसेल किंवा खात नसाल तर टाकला नाही तरी चालेल. कांदा थोडा परतून घेतल्यानंतर आता मी 2 लाल मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकले आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये आवडीनुसार कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि मिरची सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची. मिरची परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हिंग आणि अर्धा छोटा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे. मी एक मेथीची पेंडी निवडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती भाजी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता त्याच्यामध्ये धुवून घेतलेली मसुराची डाळ टाकायची आहे आणि ती पण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं, ते मिक्स करून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून आपल्याला भाजी आणि डाळ शिजू द्यायची आहे. 1 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं, भाजी एकदा हलवून घ्यायची आणि जर शिजली नसेल तर परत एकदा 1 ते 2 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली डाळ आणि भाजी दोन्हीही व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता ही गरमागरम भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.